नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आता महाराष्ट्रामध्ये एक महाचर्चा घडवून आणली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे एकदाचा निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या विषयाचा काय तो सोक्षमोक्ष लागून जाईल. रोजच त्याच त्या मुद्द्यांना चघळून चोथा झालाय आणि आता तुम्हाला आमच्या तोंडूनही ते ऐकायला नको वाटतंय आणि बोलणाऱ्यांच्या तोंडूनही ऐकायला ते नको वाटतंय. असे विषय म्हणजे 1 खोके, 2 गद्दार, 3 बापचोर आणि 4 खंजीर खुपसला. म्हणजे या शब्दांचा वापर इतका अतिरेकी होऊ लागला आहे की आता यावर खरोखरच चर्चा करून गद्दार कोण, चोर कोण, खोकेवाले कोण याबाबतची चर्चा घडवून आणायला पाहिजे. मला वाटतं या विषयाची महाचर्चा घडवायची असेल तर पॅनलिस्ट नक्की केले पाहिजेत. म्हणजे कोण यावरती चर्चा करू शकतं यावर आपण जोर दिला पाहिजे. पहिला मुद्दा आहे सगळ्यात मोठा जो महाराष्ट्रात गाजतोय तो म्हणजे खोक्यांचा. खोके 50 खोके एकदम ओके अशी चर्चा रंगते आहे. तो 50 खोक्याचा विषय एका वकिलानं पण सांगितलाय बरं का. म्हणजे एक वकील आहेत जे म्हणाले होते की केस वापस घ्यायला आम्हाला 50 खोक्याचं ऑफर दिली गेली होती आणि पुढे ती वाढली. असे 50 खोके या विषयाची चर्चा घडायला पाहिजेच. कोण कोणाला खोके कुठे पोचवत होतं चर्चा तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी खरोखरच त्यांच्या सोबतच्या आमदारांना खोके देऊन आणलं आहे की खोके द्यायला कंटाळलेले आमदार एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले आहेत. झालं पाहिजे चर्चा. कळलं पाहिजे ना महाराष्ट्राला की का गेले बाबा आमदार. खोके मिळाले म्हणून गेले की खोके द्यावे लागत होते म्हणून गेले. कारण काही लोक तर वेगळीच माहिती सांगतायत. आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर खोके एका ठिकाणी पोचवावे लागत होते आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. जर याची चर्चा घडली ना तर यावर जरा सविस्तर विचारमंथन झालं पाहिजे. आता खोके देणारे एकनाथ शिंदे याच्यामध्ये असले पाहिजेत. ज्यांच्यावरती खोक्याचा आरोप होतो आहे असे तानाजी सावंतांच्या सारखे मंत्री याच्यामध्ये असले पाहिजेत. दुसरे आमचे सांगलीचे शहाजी बापू पाटील याच्यामध्ये असले पाहिजेत आणि खोक्याबाबतची चर्चा रंगली पाहिजे. आता इकडून 2-3 आलेत म्हटल्यावर तिकडून पण 2-3 पाहिजेतच की. कशी व्यवस्था होत होती हे काही नव्या जुन्या माणसांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं ठाकरे गटाच्याकडून अनिल परब या चर्चेमध्ये असावेत. मला वाटतं रवींद्र वायकर या चर्चेमध्ये असावेत. रवींद्र वायकर, अनिल परब, एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, यशवंत जाधव या चर्चेमध्ये असले पाहिजेत. आणि त्यासोबत जुन्या सोडून गेलेल्याच्यामध्ये गणेश नाईकांचाही या चर्चेमध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. म्हणजे गणेश नाईक, एकनाथ शिंदे, अनिल परब, तानाजी सावंत, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, जमलंच तर उद्धव ठाकरे आणि अजून कोणी असणं आवश्यक आहे. सांगतो तुम्हाला मी. स्मिता ठाकरे याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. गणेश नाईक आहेत म्हणल्यावर स्मिता ठाकरे पण असणं आवश्यक आहे. गणेश नाईकांचं मंत्रिपद, वनमंत्रीपद, अबकारी मंत्रिपद कशामुळं गेलं होतं ते जरा स्पष्ट होऊ शकेल. मग हे सगळ्या गोष्टी यातून जरा स्पष्ट होतील. त्यामुळं अशा स्वरूपाची खोके या विषयाची चर्चा घडवण्यासाठी या सगळ्या लोकांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे रवींद्र वायकर सांगू शकतील की कुठे प्रॉपर्ट्या कोणाकोणाच्या नावावर आहेत, कुठे प्लॉट आहेत, कोण त्यात सहभागी आहे. झालंच तर संजय राऊतांना सुजित पाटकरांच्यासह विशेष जामीन घेऊन बोलवावं की कुठे प्रॉपर्टी झालेली आहे ते लक्षात येऊन जाईल. अनिल परबांना बोलवावं. ते एका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याची संघटना चालविणारे आणि महाराष्ट्रामध्ये संघटक म्हणून फिरणारे, संपर्क प्रमुख म्हणून फिरणारे काही नेते आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत जे संपर्क प्रमुख म्हणून जातात, त्यांनाही बोलवावं. आणि मग औषधांच्या पासून ते बाकी सगळ्या गोष्टींच्या पर्यंत कोणकोणत्या गोष्टी पोचवाव्या लागतात, कुठे खोके वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे खोके औषधाचे असतात, खोके अजून कुठले असतात, खोके अजून कशाचे असतात, तर त्या सगळ्या खोक्यांची व्यवस्था हे सांगू शकतील आणि कोण कुठे खोके पोचवले होते याबाबतची सविस्तर माहिती देऊ शकतील. तर खोके या विषयावरचा एक महाचर्चा, एक परिसंवाद घडवणं आवश्यक आहे. ही सगळी मंडळी तयार असतील तर अनालायझरचं व्यासपीठ यासाठी मुक्त ठेवायला माझी हरकत नाही आहे. जर गद्दार या विषय आहे दुसरा,
गद्दार 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 हा शब्द सारखा ऐकला जातो. बाकी काही नाही सुचलं की गद्दार. एकनाथ शिंदे गद्दार, तानाजी सावंत गद्दार, ते दुसरे केसकर गद्दार, कदम गद्दार, शंभूराज देसाई गद्दार, अब्दुल सत्तार गद्दार, ते हे गद्दार, ते गद्दार. आपण नेहमी गद्दार 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 हा शब्द ऐकत आलेलो आहोत. गद्दार म्हणजे ते ज्यांनी पक्षाशी द्रोह केला. गद्दार म्हणजे ते ज्यांनी पक्षप्रमुखाशी द्रोह केला. गद्दार म्हणजे ते ज्यांनी पक्षाच्या प्रमुखाला आणि पक्षाला शिव्या घातल्या असं सांगितलं जातं. म्हणजे हे या गद्दारांची ही व्याख्या आहे. म्हणजे मग एकनाथ शिंदे त्या दृष्टीनं गद्दार. जर गद्दारीवर अशी महाचर्चा घडवायची असेल, असं कोण गद्दारी करतं याच्यावर महाचर्चा घडवायची असेल तर एकनाथ शिंदे याच्यामध्ये असावेतच असावेत. पण त्यासोबत गद्दारीवर ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी मला वाटतं सचिन अहिर यांनाही बोलवावं, जे राष्ट्रवादीशी गद्दारी करून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादीत असताना जे शिवसेनेला शिव्या घालत होते. दुसऱ्या सुषमा अंधारे यांना सुद्धा बोलवावं. कोण राजा बाळ ठाकरे, राजा उद्धव ठाकरे यांनाही बोलवणं आवश्यक आहे. ऐकायचंय का ते? ऐका. आणि राज यांना जर वेगळं समजत असाल तर कृपया फार मोठी गल्लत करताय. हे कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे. आपल्याला येड्यात काढायचा कार्यक्रम. राजा बाळ ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा राज ठाकरे, मग शर्मिला ठाकरे, मग रश्मी ठाकरे, मग आदित्य ठाकरे, ठाकरे सन्स अँड कंपनी. मग याही गद्दारीविषयी चर्चा उत्तम पद्धतीनं करू शकतील. तिसऱ्या या परिसंवादामध्ये वक्त्या असाव्यात प्रियंका चतुर्वेदी, ज्या काँग्रेस सोबत गद्दारी करून पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत. आधी शिवसेनेविषयी त्या काय बोलत होत्या याबाबत देखील चर्चा करणं आवश्यक आहे. संजय निरुपम यांना देखील बोलवावं, म्हणजे जरा बरं पडतं. मराठी माणसाशी गद्दारी करून कोणकोणत्या लोकांना तिकीटं राज्यसभा दिली गेली होती. मग प्रियंका चतुर्वेदी, संजय निरुपम, अजून किती नावं सांगायची राज्यसभेची खासदारकी दिलेली. म्हणजे ब्रिटिश नंदी असेल, पुन्हा अजून आमचे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक असतील, मराठी माणसांना सोडून त्यांना दिलेली खासदारकी होती. तर गद्दारी या विषयावर त्यांना देखील बोलवावं. गद्दारी या विषयावर चर्चा करण्यासाठी अजून एक मोठं नाव आहे भास्कर जाधव. तळ्यात मळ्यात, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. कधी जाधव राष्ट्रवादीत तर कधी जाधव शिवसेनेत. जिकडे वारं तिकडं उपणायची सवय असलेल्या भास्कर जाधवांनी मंत्रिपदासाठी आणि पदासाठी पक्षांतर किती वेळेला केलंय हेच भास्कर जाधव आता विसरले असतील. मला वाटतं गद्दारीवर चर्चा करण्यासाठी या महाचर्चेमध्ये भास्कर जाधवांनाही या गद्दारीच्या चर्चेमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवं. त्यामुळं गद्दारीविषयीची जेव्हा चर्चा घडेल तेव्हा एकनाथ शिंदे, सचिन अहिर, सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी, भास्कर जाधव या सगळ्या माणसांना समाविष्ट करून घ्यायला हवं आणि महाराष्ट्राच्या सोबत चर्चा ओपन करायला हवी. ही चर्चा घडवायची असेल तर पुन्हा सांगतो, अनालायझरचं व्यासपीठ या चर्चेसाठी तयार आहे. या सगळ्या माणसांनी आपली सहमती दर्शविणं आवश्यक आहे. आणखी आहे खंजीर खूप असला, म्हणजे आमच्या छातीत खंजीर, पोटात खंजीर, पाठीत खंजीर, वाटेल तिथे खंजीर खूप असल्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. कोणाचं काय कोण काय चोरलं ह्याची चर्चा होत असते. तर खंजीर या विषयावर चर्चा करण्यासाठी, म्हणजे ज्यांचा शिवसेनेवरती मूळ अधिकार होता ते राज ठाकरे, म्हणजे ज्यांना शिवसेनेचं प्रमुख, कार्यकारी प्रमुख तरी त्या काळात केलं गेलं पाहिजे होतं. कारण राज ठाकरेंच्यामध्ये शिवसेना चालवण्याची धमक होती, हिंमत होती. राज ठाकरे चालवू शकले असते. राज ठाकरे होणार असा अंदाज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या माणसांना होता. त्या राज ठाकरेंना शिवसेनेच्या बाहेर पडण्यासाठी काय काय खेळी केल्या गेल्या होत्या त्याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. या पाठीत खंजीरच्या चर्चेच्या मुद्द्यावर राज ठाकरे खूप छान बोलू शकतील. गणेश नाईक खूप छान बोलू शकतील. गणेश नाईक, कारण तुम्ही कोणाच्या सूचना ऐकायच्या हे 95 ते 99च्या सत्तेच्या दरम्यान गणेश नाईकांना कळवण्यात आलं होतं. म्हणजे वाशीच्या PCMC मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या प्लॉटच्या वाटपात गणेश नाईकांनी काय निर्णय घ्यावा, म्हणजे किती संस्था स्थापन झाल्या होत्या, किती संस्थांना कोणकोणते प्लॉट अलॉट करायला दिले होते, त्याला कोण सांगितलं होतं,
कोणत्या वहिनी साहेब सांगत होत्या, वहिनी साहेबांचं ऐकायचं नाही हे भाऊजी कसं सांगत होते, गणेश नाईकांनी वहिनी साहेबांचं कसं ऐकलं नाही, भाऊजींचं कसं ऐकलं, आणि गणेश नाईकांचा गेम कसा झाला, म्हणजे गणेश नाईकांच्या पाठीत खंजीर कसा खुपसल्या गेला हे ते उत्तम पद्धतीनं सांगू शकतील. त्यामुळं उद्धव ठाकरेंनीही या चर्चेमध्ये सहभागी व्हावं आणि गणेश नाईकांनीही या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. विश्वास ठेवल्यावर विश्वासघात कसा होत असतो याची अनेक उदाहरणं अनेक वकिलांनी सांगितलेली आहेत, अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळं आदित्य ठाकरेंना देखील या पाठीत खंजीर खुपसण्याच्या महाचर्चेमध्ये सहभागी करून घेतलं जावं. शक्य असेल तर स्मिता ठाकरेंना देखील बोलवावं, कारण स्मिता ठाकरे देखील सांगू शकतील की कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जयदेव ठाकरेंना देखील बोलवावं, ते देखील याबाबत पाठीत खंजीर खुपसल्याच्या बाबतची चर्चा खूप उत्तम पद्धतीनं करू शकतील. त्यामुळे ठाकरे परिवारातील अनेक लोक आणि अन्य लोकांना एकत्रित बोलवून पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा घडवून आणायला हरकत नाही. ही महाचर्चा देखील महाराष्ट्राच्या ज्ञानामध्ये मोठी भर घालणारी असेल. आता अशा चर्चा घडवून आणण्यासाठी हे सगळे एकत्रित येतील का, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. येणार असतील तर पुन्हा सांगतो, अॅनालायझरचं व्यासपीठ उपलब्ध आहे. चोरलं चोरलं चोरलं, माझा बाप चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझा पक्ष चोरला. काय काय कोण कोण चोरलंय आणि कोणाकोणाच्या घरी किती चोरी झाली आहे हे सगळं सांगायचं असेल तर स्वप्ना पाटकरला बोलवावं लागेल. स्वप्ना पाटकरचं काय चोरलंय, स्वप्ना पाटकरांचा नवरा कोण चोरलाय, स्वप्ना पाटकरांचे प्लॉट कोण चोरलेत हे जरा त्या जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. राज ठाकरेंचा अधिकार कोण चोरलाय हे जरा जास्त चांगल्या पद्धतीनं समजावून सांगणं आवश्यक आहे. अन्वय नाईकांची प्रॉपर्टी घेतल्यानंतर अन्वय नाईकांच्या बाबतचे आरोप अर्णव गोस्वामीवरती कसे लावण्यात आले होते आणि तिथे काय चोरीला गेलंय हे सांगण्यासाठी काही माणसं येणं आवश्यक आहे. मुंबईकरांच्या त्या मृत्यूच्या बॅगांमध्ये, मयतांच्या बॅगांमध्ये काय काय चोरी झाली आहे हे सांगणं आवश्यक आहे. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळात काय चोरी झाली आहे, खिचडीच्या काळात कोण काय काय चोरलंय याची सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळं चोर या विषयावरची किरीट सोमय्या, स्वप्ना पाटकर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या सगळ्यांनी बसून चोरीविषयीची महाचर्चा करणं आवश्यक आहे. तर या महाचर्चेला मी सगळ्याला सादर आमंत्रित करतो आहे. याल का, चर्चा कराल का, याबाबतची स्पष्टता सांगाल का, म्हणजे महाराष्ट्रासमोरचे हे रोजचे विषय बंद होऊन जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.